विधान परिषद में उपसभापति नीलम गोरे ने आज पंढरपुर में भगवान विट्ठल के दर्शन किए। इस मौके पर मीडिया से बात करते हुए गोरे ने राजनीतिक जगत से जुड़े कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। साथ ही उन्होंने विपक्षी दल पर निशाना साधते हुए कहा कि यशवंतराव चव्हाण की समन्वय और सद्भाव की राजनीति को विपक्षी दल भूल गए हैं। अब वे सड़क और गुंडागर्दी की राजनीति कर रहे हैं। तुळजापूरहून कोल्हापूरला जात असताना विठ्ठलाचं दर्शन घेऊन पुढे जाणं याच्यासारखं जीवनामध्ये सुख समाधान नाही आहे। आपल्याला कल्पना आहेत की माझा जन्मच पंढरपुरातला आहे आणि या मंदिरासाठी म्हणून श्री विठ्ठलाने आमच्याकडून जे काम करून घेतलं त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा या मंदिराच्यामध्ये होत आहेत। ही खूप समाधानाची बाब आहे। देवाच्याकडे मागणं हेच मागितलं की सर्वांना न्याय मिळू दे, समाजातल्या सर्व घटकांना न्याय मिळावा, जेणेकरून त्यांच्या मनामधली अशांती, दुःख, असमाधान हे दूर व्हावं। मग ते शेतकरी असतील, कामगार असतील किंवा अजून कोणी गोरगरीब असतील। आमच्या लाडक्या बहिणींच्या मनातलं तर दुःख काही प्रमाणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कमी केलेलं आहे। फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना निधीचं वाटप झालेलं आहे। ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन्ही महिन्याचं सुद्धा एकत्रच पैसे द्यायचा सरकारचा विचार आहे आणि त्यासाठी योग्य ती तरतूदसुद्धा सरकारने केलेली आहे। मनामध्ये विठ्ठल रुक्मिणीची आरती करत असताना आभाराची भावना होती, धन्यवाद मानले खूप वेळेला। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे म्हणून विठ्ठल रुक्मिणींना साकडं घातलं होतं, ते आज पूर्ण झालं, त्याच्याबद्दल आभार मानले। आणि मागितलं नव्हतं, अपेक्षा नव्हती तरीसुद्धा कॅबिनेट दर्जा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिला। त्याचबरोबर आमचे सगळे कुटुंबियांचं स्वास्थ्य, त्याचबरोबर शिवसेनेला चांगलं यश मिळावं, महायुतीला परत एकदा यश मिळावं आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून नामदार एकनाथजी शिंदे यांच्यावरती जबाबदारी यावी। कारण जनतेच्या मदतीला हाकेला तत्परतेने धावून जाणारे मुख्यमंत्री आणि अतिशय श्रद्धा आणि आस्था असणारे व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांचं एक वेगळं स्थान आहे समाजामध्ये। दुर्दैवाने समाजामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे प्रश्न तयार होत आहेत त्या प्रश्नांवरती सुद्धा पोलिसांची मी बैठक घेतलेली आहे। सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या गाईडलाईन्स देऊन हे काम व्यवस्थित होऊन दोषसिद्धी म्हणजे कन्व्हिक्शन रेट वाढावा या दृष्टिकोनातून मी खास करून प्रयत्न करते। आणि पुढच्या काळामध्ये देवीची जशी वेगवेगळी शस्त्र असतात त्या शस्त्राप्रमाणे विविध कायद्यांचा उपयोग करून महिलांना न्याय मिळावा अशा पद्धतीने देवीकडे प्रार्थना केली। आणि जे मातेने मला दिलं, जे विठ्ठल रुक्मिणींनी दिलेलं आहे त्याच्याबद्दल किती वेळा आभार मानले तरीसुद्धा शेवटी एक वेळ अशी येते की विठ्ठल रुक्मिणींकडे काही न मागता फक्त त्यांच्याकडे बघण्यामध्ये जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं। तसा क्षणसुद्धा आज अनुभवायला मिळाला। महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे। 365 दिवसापैकी एक दिवस निवडणुकीचा असतो। 364 दिवस जे असतात ते सहकार्य, संवाद, समन्वय आणि मतभेद झाले तरी संमती, सर्वसंमती अशा प्रकारे जायचं असतं। परंतु हे सातत्याने गेल्या 2 वर्षापासून जसे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत त्याचा एक मानसिक जबर धक्का सगळ्या विरोधी पक्षांना बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठलंही काम जरी चांगलं केलं तरी ते त्याच्याबद्दल टीका करत राहतात। एक टीका होते सारखी की निवडणूक आली म्हणून लाडक्या बहिणीची योजना केली, पण जेव्हा आनंदाचा शिधासारखी योजना 2 वर्षापूर्वी केली, महिलांना अर्ध तिकीट योजना STमध्ये केली, लेक लाडकी योजना केली, तेव्हा कुठली निवडणूक नव्हती। आणि म्हणून महायुती जे वेगाने काम करते आहे ते वेग जो आहे तो त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांना त्रास होतोय आणि त्यामुळे सातत्याने विरोधी पक्ष त्याच्या हेतूवर शंका घेतं आणि सारखं हेच म्हणतात तुम्ही राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। पण मुळामध्ये असं आहे की जनता जनार्दन ठरवणार आहे कोण सत्तेवर असणार आणि कोणाचा राजीनामा घेतला जाणार आहे। त्याला फार थोडे दिवस राहिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं जे समन्वयाचं राजकारण होतं, जे सुसंवादाचं राजकारण होतं ते विरोधी पक्ष विसरलेला आहे आणि त्यांचं कुठेतरी रस्त्यावरती गुंडगिरीचं राजकारण चाललेलं आहे।